जे काय घडलंय ते विसरता येण्यासारखं नाहीच आहे। सूर्या, अरे तू तुझ्या जागी बरोबर आहेस, पण मालकांच्या दृष्टीने विचार केला तर तू त्यांचा अपमानच केलायस ना। घराचा उंबरा जाळून चौकट शाबूत ठेवता येत नसते आत्ते। हे असं वागून मी त्यांचा मान ठेवा अशी त्यांची अपेक्षा असेल ना तर ती माझ्यानं होणार नाही। मान नाट्यकारास तर पडली नाही। जिथं त्यांनी तिच्यावर हात उचलला तिथंच मानपानाच्या गोष्टी संपली। सूर्या, अरे या समध्या गोष्टी आम्हाला बी कळतात आहे, पण अधिकार असतोय र माणसाचा आपल्या माणसावर। आणि जे काय घडलं का नाही त्याच्यामुळे कुणाचंच काय डुसकं चालत नव्हतं, आणि त्या ह्याच्यातच त्यांच्याकडनं ही चूक घडून गेली असेल। अशी कशी झाली असेल चूक? अशा चुका झाल्याच नाही पाहिजे ना आत्या। आता सगळीकडे एक बातमी चालू आहे, एका मोठ्या घरातल्या सुनेनं तिला एक लहान बाळ असताना पण आत्महत्या केली। ती बातमी बघून कितीतरी वेळ रडत होते मी। तुला काय वाटतं, तिने एवढं मोठं पाऊल का उचललं असेल? तिच्यावर पहिल्यांदा जेव्हा हात उचलला गेला तेव्हा जर तिनं विरोध केला असता ना तर आता ती जिवंत असली असती। भागू, अगं असा दर वेळेला विरोध नाही करता येत। संसार टिकवून ठेवायचा म्हणलं की थोडंफार सहन करावंच लागतं बाईला। का प्रत्येक वेळी बाईंनाच का सगळं सहन करायचं? भागू जे म्हणते ना ती बातमी मी सुद्धा बघितली होती आई। तिच्या माहेरच्या माणसाने तिला संसार करायला भाग पाडलं होतं, तेव्हा जर त्याने तिला आधार दिला असता ना तर आज कदाचित ती जिवंत असते। एका बाईसाठी जेव्हा तिचा माहेरचा दरवाजा बंद होतो ना तेव्हा खरं तर तिच्यासाठी सगळेच दरवाजे बंद होतात। अरे जिथे घरचेच तिला स्वीकारू शकत नाही तिथे बाहेरचे तरी काय स्वीकारणार आहेत तिला? अगं तसं नाही पोरी, हे बघ माहेरच्यांवर समाजाचा दबाव असतोय। आपल्या पोरीचा संसार मोडला ही गोष्ट नाही जे पत्त्यासनी लोक लई चर्चा करतात, प्रश्न विचारतात, चार चौघासनी उत्तर बी द्यायला लागते। ते इथंच तर चुकतं ना आत्या। हे चार चौघांचे प्रश्न, करण्याची प्रतिष्ठा हे जास्त महत्वाचं आहे का आपल्या घरच्या लेखी महत्वाचे आहेत ग?